सियावर रामचंद्र की जय. गौतमानी इंद्राला शाप दिलाय, अहिल्येला शाप दिलाय आणि अहिल्येला सांगितलंय की तू शिळवत होऊन पडशील, दगड होऊन पडशील आणि भगवान विष्णू मनुष्य रूपाने रघुकुलातले राम बनून तुझ्याकडे येतील, तुझ्या पायाला स्पर्श करतील आणि तुझा उद्धार होईल. दोन मिथकांचं उत्तर मला या कथांच्या मधून द्यायचं आहे, ज्या आधी मी सांगितलंय. एक मिथक, अहिल्या दगड होऊन पडली. असं कुठं असतं का? दगड होऊन पडू शकते का? हे पहिलं. काय पुरोगामी विचारधारा म्हणजे हिंदुत्वाच्या धर्मात मांडलेल्या सगळ्याच संकल्पनांना फालतू आणि बोगस सिद्ध करणे, हे अनेकांचं एक जणू व्रतच बनवून गेलंय. निष्ठेने व्रत पाळतात. व्रताचरण न मानणारे हिंदूंना शिव्या घालण्याचं व्रत निष्ठेनं पाळत असतात. हे वैशिष्ट्य. त्यांचं म्हणणं आहे की दगड असा कुठे होत असतो का आणि वर्षानुवर्ष दगड बनवून पडतो का? यांना माझ्या मना बन दगड ही कविता चालते. माझ्या मना बन दगड ही कविता चालते, पण अहिल्येचं मन दगड बनलंय हे मात्र मान्य नसतं. बघा, विचार करा. आपल्याशी संग करण्यासाठी शक्तिशाली असलेला राजा पतीचं रूप घेऊन एका स्त्रीकडे येतो आहे आणि तिची फसगत करतोय. पहिलं दुःख आहे फसवणूक झाल्याचं. त्याही पेक्षा मोठं दुःख आहे पतिव्रता स्त्री असून आपल्या पतीला आपण ओळखू शकलो नाही. पतीच्या विषयात, पतीच्या रूपात आलेल्या माणसाला आपण कसं काय ओळखू शकलो नाही, अशी अगळीक कशी झाली, आपल्याला कळलं कसं नाही. तो आला हे पहिलं दुःख, ती पहिली फसगत. कळलं नाही हे त्यापेक्षा मोठं दुःख. तिसरं दुःख, आपली फसगत आणि अज्ञान दोन्हीही घडत असताना प्रत्यक्ष पती यावा आणि आपल्या समोर हे सत्य उजागर व्हावं, पतीच्या समोरही सत्य उजागर व्हावं आणि त्या पतीचा कोप सहन करावा लागावा. हे तिसरं दुःख. पतीचा आपल्यावर एवढाही विश्वास असू नये की पतीने आपला त्याग करावा आणि अशा निर्मनुष्य वस्तीत एकटं सोडून जावं, हे एक दुःख. किती दुःख आहे अहिल्याच्या वाट्याला. अहिल्या फसगत झालेली स्त्री आहे देवराज इंद्राच्याकडून. स्वाभाविक आहे. अशा फसगत झालेल्या स्त्रीला स्वतःच्या अज्ञानातून म्हणा, समजलं नाही म्हणून म्हणा, जे विचारांचं स्खलन झालंय त्याचं दुःख आहे. आणि हे असं घडलंच कसं म्हणून ती मनाने, शरीराने दगड होऊन पडली आहे. ज्या शरीराच्या मोहाने इंद्र आला होता ते शरीर शिळावत होऊन पडलंय आणि ज्या मनाला हे सगळं कळलं नाही, बुद्धीला हे सगळं कळलं नाही, ती पाषाणवत झालेली आहे. प्रतीकांचा वापरच आपल्याला समजत नाही, ही अडचण आहे. नाहीच समजत. आणि दुसरं मिथक आता अजून एक. ते मिथक म्हणजे देवी अहिल्या शिळा होऊन पडलेली असताना अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, हे आपण ऐकत असताना चित्रपटातून, मालिकांच्या मधून, कथेकरी बुवांच्या तोंडातून रामाच्या पदस्पर्शाने अहिल्या पावन झाली, म्हणजे रामचंद्रांनी आपला पाय उचलला, शिळा बनलेल्या अहिल्येवर ठेवला आणि रामाच्या पदस्पर्शाने ती पावन झाली आणि मनुष्य रूपात आली, अशीच कथा ऐकत आलेलो आहोत. मग पुरोगाम्यांना एक विलक्षण संधी मिळते आणि ती संधी म्हणजे, बघा, ऋषीपत्नीला रामानं पायानं स्पर्श केला. एका बाईला लाथाडणारा राम, एका बाईला पाय लावणारा राम. पाय लावून कुठं उद्धार असतो का? असा राजेवाच्या पायानं कुठे उद्धार होत असतो का? असं म्हणणारी माणसं.
आली. अशी प्रत्येकाला संधी असते. पण लक्षात ठेवा, वाल्मिकी रामायणाच्या बालकांडातील पुरावा म्हणून सांगून ठेवतोय, वाल्मिकी रामायणाच्या बालकांडातील 49व्या सर्गामध्ये, सर्ग क्रमांक 49, वाल्मिकी रामायण. मी वाल्मिकी रामायणाचा संदर्भ यासाठी देतो की रामायणाचं पूर्ण कॉपीराइट हे वाल्मिकींच्या नावाने आहे, अन्य कोणाच्याही नाही. म्हणजे मी तुलसीदासांचं रामायण सुद्धा मूळ रामायण मानत नाही, कारण तुलसीदासांनी रामायणाला अवधी भाषेत लिहिताना आपल्या भक्तीने ओतप्रोत भरलेल्या भावना त्या रामायणामध्ये ओतलेल्या आहेत. प्रचंड श्रद्धा आहे रामचंद्रांविषयीची, आणि ती प्रचंड श्रद्धा, या श्रद्धेची ओंजळ भरून आपल्या रामायणात ओतली आहे. त्याला काव्यमय केलंय, त्याला सुंदर केलंय, आणि हे सौंदर्य करताना अधिकाधिक खुलविण्याचा प्रयत्न केलाय, समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. पण मूळ कथा ही वाल्मिकी रामायणातलीच आहे. आणि त्या कथेत पुन्हा सांगतो, बालकांडातल्या 49व्या सर्गामध्ये वाल्मिकी लिहितात, गौतमानी अहिल्याला सांगितलं आहे रामचंद्र इथे येतील आणि आलेले रामचंद्र तुझ्या पायांना स्पर्श करतील. ज्या क्षणी पायांना स्पर्श करतील त्या क्षणी तुझ्यातले सगळे दोष दूर होतील आणि तू चैतन्यमय होशील. रामचंद्रांचं स्वागत करशील, आतिथ्य करशील, आणि रामचंद्र तुला माझ्याकडे घेऊन येतील, तेव्हा मी तुझा स्वीकार करेल. पायाला स्पर्श करतील, पायानं स्पर्श करतील नव्हे, येतंय लक्षात. त्यामुळं उगाच गडबड करायची नाही. पायाला स्पर्श करतील आणि पायाने स्पर्श करतील, या दोन्हीत महद अंतर आहे. रामचंद्रांनी देवी अहिल्याच्या पायाला स्पर्श करावा, हो, त्यानंतर त्या चेतनावस्थेत येणार आहेत. विचार करा, साधा विचार करा. भगवंत तुम्हाला स्पर्श करतोय, चैतन्य येईल की नाही? चैतन्यानं भरून जाईल माणूस, भरून. मंदिरात गेलं तर प्रसन्न वाटतं. 1,500-2 हजार लोकांना असं डिजिटली भगवंताचं नाव ऐकताना प्रसन्न वाटतं. जगाचा पोशिंदा, जगाचा पालक थेट तुमचे पाय धरायला आलाय, काय वाटेल हो? चैतन्य भरून येईल, सगळे दोष निघून जातील. रामचंद्रांना शिळावत होऊन पडलेल्या अहिल्याला बघताच आपल्या मातेची आठवण झाली आणि रामचंद्रांनी अहिल्याच्या पायांना स्पर्श करून वंदन केलंय. आणि ज्या क्षणी रामचंद्रांनी अहिल्याच्या पायाला स्पर्श केलाय त्या क्षणी अहिल्यांना परत चैतन्य रूप आलंय. आणि मग आपल्या पतीच्या आज्ञेप्रमाणे अहिल्याने आपल्या आलेल्या अतिथींचं स्वागत सत्कार करत त्या आश्रमाच्या मध्ये पुन्हा एकदा चैतन्य भरलंय आणि रामाला विनंती केली आहे, प्रभू मला माझ्या पतीकडे नेऊन सोडा. आणि रामचंद्र गौतमांच्याकडे घेऊन गेलेत. गौतमांनीही मोठ्या आनंदाने रामचंद्रांनी दिलेल्या पत्नीचा स्वीकार करत रामचंद्रांना आशीर्वाद दिलेत आणि अहल्येचा अशा प्रकारे उद्धार झालेला आहे. आणि पुढे विश्वामित्र रामचंद्रांना म्हणतात, देवा हे काम पार पडलंय, चला आता मिथिलेला जाऊ. सियावर रामचंद्र की जय.